रायटिंग अफर्मेशन्स. मी तुम्हाला बरेचसे लेटर पॅड दिले आणि सांगितलं की लिहा. का लिहा? जेव्हा लिहितो ना, म्हणजे व्हॉट एव्हर वी राईट वी इन्व्हाइट. आपण जे जे काही लिहितो ते आपल्या आयुष्यामध्ये इन्व्हाइट करत असतो. जेव्हा लिहितो त्यावेळेला सबकॉन्शियस लेवलला ते प्रिंट होतं, सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रिंट होतं. त्यामुळे लिहायला पाहिजे. सो अफर्मेशन रायटिंग तुम्ही जर पाहिलं तर GSCची जेवढ्या काही महिलांच्या फीडबॅक्स आहेत, हजारो महिलांचे फीडबॅक्स आहेत, स्क्रीनशॉट्स आहेत, प्रत्येक महिलेनं लिहिलं की सर अफर्मेशन इज अ मॅजिक. अफर्मेशन्स लिहिले आणि आमचं आयुष्य बदललं. फक्त फिजिकल मेंटल हेल्थबद्दलच नाही तर फायनान्शियल हेल्थसुद्धा आमची बदलली. बिकॉज फ्रिक्वेन्सी सायन्सच्या बेसिसवरती आम्ही बरंच काय आमच्या आयुष्यात अट्रॅक्ट केलं. सो यस, इट इज पॉसिबल. तुम्ही जे लिहिता त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. त्याचा सायन्स आहे. सो एव्हरी डे ॲफर्मेशन रायटिंग करणं महत्त्वाचं आहे. जे ॲफर्मेशन्स मी तुम्हाला बोलायला सांगितल्या मगाशी, काही डिक्लेरेशन्स आपण केले किंवा काही ॲफर्मेशन्स आत्ता पण आपण बोलणार आहोत. सो का बोलायला पाहिजेत? कारण नॉर्मली लोक तुम्हाला काय म्हणतात यानं फरक पडत नाही. तुम्ही स्वतःला काय म्हणता यानं जास्त फरक पडतो. तुम्ही जर आजपासून ह्या आईनं जर का स्वतःला सांगायला चालू केलं की यस आय एम अमेझिंग, आय एम ग्रेट, आय एम अ शेरनी, मी वाघीण आहे असं स्वतःला सांगायला चालू केलं, मी एक अमेझिंग आई आहे असं स्वतःला सांगायला चालू केलं, तर परिवर्तन बघा. काही दिवसात घरचे आणि बाहेरचे लोकसुद्धा तुम्हाला म्हणायला लागतील की यस यू आर अमेझिंग. म्हणजे पहिल्यांदा ज्या दिवशी मी स्वतःला सांगायला चालू करेन की यस आय एम अमेझिंग, एक दिवस येईल की दुनिया मला सांगायला लागेल की यस यू आर अमेझिंग. पण हे कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल, स्वतःला सांगायला लागाल. आम्ही कधी स्वतःशी संवाद साधतो? स्वतःला कधी सांगितलं का अशा प्रकारची वाक्य? बस सकाळी उठायचं ते रात्रीपर्यंत पळायचं, सकाळी उठायचं ते रात्रीपर्यंत पळायचं. विथ जस्ट रनिंग 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 अँड रनिंग.